हाकेंच्या आंदोलनासंदर्भातली। सरकारचं शिष्टमंडळ आता लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी रवाना झालंय, तर काही मिनिटातच हे शिष्टमंडळ बडीगोद्रीमध्ये पोहोचणार आहे। यामध्ये अतुल सावे, गिरीश महाजन, उदय सामंत आणि गोपीचंद पडळकर हे जालन्यासाठी आता रवाना झाले आहेत। सरकारचं हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहे। दरम्यान ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे आणि आजच्या 9व्या दिवशी सरकारचं हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंची भेट घेण्यासाठी येत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर काय नेमका निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सध्याची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय साम टीव्हीवर। ओबीसींचं आंदोलन सुरू आहे। मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देता कामा नये या मुख्य मागणीसाठी ओबीसीचे हे लक्ष्मण हाके आंदोलन करतात आणि त्यांना खरं तर महाराष्ट्रभरातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचं आता दिसतंय। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकारनं यामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आहे। सरकारचं हे शिष्टमंडळ आता लक्ष्मण हाकेंची भेट घेण्यासाठी काहीच वेळामध्ये इथे दाखल होणार आहे आणि त्यामुळे लक्ष्मण हाके मात्र एकीकडे आपल्या उपोषणावर ठाम आहे। जोपर्यंत सरकारकडून लेखी मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। आणि त्यामुळे आता सरकारचं हे शिष्टमंडळ त्यांची ही भूमिका किंवा त्यांचं हे उपोषण थांबवण्यासाठी यशस्वी ठरतं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या या शिष्टमंडळामध्ये गिरीश महाजन, उदय सामंत, अतुल सावे आणि गोपीचंद पडळकर आहेत आणि या शिष्टमंडळाकडे आपली मागणी लक्ष्मण हाके पुन्हा एकदा सांगणार आहेत।